नमस्कार, मी अमित परब. माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका असेल, लांजा तालुका असेल किंवा रत्नागिरी तालुक्यामध्ये जागा शोधण्यास माझी तुम्हाला या ठिकाणी मदत होऊ शकते. तर मंडळी, जे व्हिडिओ बघताना नवीन आहेत त्या लोकांनी कृपया करून हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेतीच्या जागेचे अपडेट नेहमी मिळून जातील. तर मंडळी, आज आपण बघणार आहोत संगमेश्वर तालुक्यातील 22 गुंठेची जागा, वर्ग 1 ची जमीन आहे. 7/12 क्लिअर टायटल असलेली जागा आहे. 7/12ला फक्त 2च नावं आहेत आणि ही जागा आम्ही फक्त 6 लाख रुपयामध्ये विकतो आहे. अगदी कमी किमतीमध्ये ही जागा विकतो आहे. नदीच्या बाजूला असलेली ही जागा आहे आणि गुंतवणूक करण्यासाठी योग्य अशी शेतजमीन आहे. राजस्थानी शेतकरी दाखला ज्या लोकांनी बनवलेला असेल तर त्या लोकांसाठी सुद्धा या ठिकाणी 7/12 कन्वर्ट करून घेण्यासाठी योग्य जागा आहे. कारण संगमेश्वर तालुक्यातील अगदी स्वस्त बजेटची जागा, म्हणजे यापेक्षा स्वस्त मिळणं खूप कठीण आहे. म्हणजे एवढ्या स्वस्त बजेटची जागा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते आणि अशी जागा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. मुख्य डांबरी रोडपासून मध्ये एक प्लॉट आहे आणि त्याच्यानंतर आपला प्लॉट सुरुवात होतो. म्हणजे मुख्य डांबरी रोडचा, म्हणजे डांबरी रोडपासून 30 मीटरचा दुसरा प्लॉट आहे आणि त्याच्यानंतर आपला प्लॉट सुरुवात होतो आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला ही दिसते ही नदी आहे. तर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पडला असेल की 30 मीटरचा जो गॅप आहे मुख्य डांबरी रोडपासून, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या जागे मालकाची संमती घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी 10 फुटाचा रोड या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. संमतीपत्र करून तुम्हाला या ठिकाणी आपल्या जागेपर्यंतचा जो रस्ता आहे तो तुम्हाला या ठिकाणी आम्ही करून देणार आहोत. तर मंडळी, रस्त्याची कोणती अडचण नाही आहे. आपल्या प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन आलेलं आहे. पाण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बोरवेल खोदून पाण्याची व्यवस्था उपलब्ध करू शकता किंवा ग्रामपंचायतीचं नळपाणी योजनेचं पाणीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं. या ठिकाणी बोरवेल खोदल्यास तुम्हाला 20 ते 25 फुटावर पाणी मिळू शकतं. कारण नदीच्या बाजूला असल्याने या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. पाण्याचा जो सोर्स आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध आहे. तर मंडळी, या ठिकाणी लाईट, रोड, पाणी या तिन्ही व्यवस्था उपलब्ध असलेली जागा तुम्हाला नक्कीच आवडेल. मुख्यतः ही शेतजमीन आहे. शेतजमीन असल्यामुळं तुम्हाला तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे किंवा शेतीचा 7/12 असणं आवश्यक आहे. ज्या लोकांकडे शेतकरी दाखला नसेल किंवा शेतीचा 7/12 नसेल तर तुम्हाला या ठिकाणी शेतकरी दाखला 20 दिवसामध्ये आम्ही बनवून देत असतो. तर मंडळी, ही जागा मुख्य शहरापासून 2 ते 2.5 किलोमीटरवर असलेली जागा आहे. गाव वस्तीमध्ये असलेली जागा आहे. वाडी वस्तीला लागून असलेली जमीन आहे. या ठिकाणी एक तुमचा स्वप्नातील फार्म हाऊस, कोकणी फार्म हाऊस या ठिकाणी बांधू शकता किंवा एखादं कोकणी कौलारू घर बांधू शकता. हा जो समोर दिसतोय हा प्लॉट पूर्ण असा प्लेन सपाट प्लॉट आहे. या ठिकाणी ही जागा पूर्ण साफसफाई केली, ही झाडं झुडपं पूर्ण साफसफाई केली तर हा पूर्ण प्लॉट हा पूर्ण सुंदर असा चिकना प्लॉट दिसू शकतो, अशी ही जागा आहे. तर मंडळी, जागा खूप चांगली आहे, स्वस्त बजेटमध्ये आहे आणि यापेक्षा स्वस्त तुम्हाला कुठे मिळताना कठीण आहे. संगमेश्वर तालुक्यामध्ये आता जागेचे दर हे वाढलेले आहेत दिवसागणित आणि दिवसा या जागेची किमती वाढत चाललेल्या आहेत. त्याच्यामुळं हा जो प्लॉट आहे तुम्हाला या ठिकाणी कमी बजेटमध्ये उपलब्ध झालेला आहे. तर मंडळी, ही जागा व्हिजिट द्या, साईट व्हिजिट बुक करून या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या. तर मंडळी, पुणे आणि मुंबईपासून या जागेचा जो अंतर आहे 300 किलोमीटर अंतरावर ही पुण्यापासून जागा आहे, पुणे मुंबईपासून. तसेच मुंबई गोवा हायवेपासून एक 20 किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे. तसेच संगमेश्वरची जे रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेली ही जागा आहे. जागेच्या इतर माहितीसाठी, 7/12ची पूर्ण माहिती घेण्यासाठी तुम्ही माझी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तर मंडळी, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह, नवीन शेतजमिनीच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.
थँक्यू.